नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मी कोल्हापुरात आहे आणि श्री मनोज रंगे पाटील हे कोल्हापुरात आहेत. उद्या काय आभार प्रदर्शन का महाराजांचं? शाहू महाराजांना भेटणार आहे तुम्ही? भेटायसाठी. हं. ते गॅजेटच्या संदर्भात फोन होता त्यांचा की आलं पाहिजे एकदा. कोल्हापूर गॅजेट. हां, ठीक आहे म्हणलं येतो. मग आज आलो. आता कोल्हापूर गॅजेटची तर जुनी मागणी आहे ना तुमची, का साताऱ्याला जोडून होती ते? हां, ते शेवटी महाराजांचा निरोप आला म्हणल्यावर आपण गेलं पाहिजे. ठीक आहे म्हणलं येतो. म्हणून आज आलो. पण मला असं कळलं की महाराजांच्या कुटुंबातलं कुणीतरी एक सदस्य महायुतीचा मेंबर वगैरे होणार आहे, असं काही तुमच्याकडे माहिती? ते माझ्या गळ्यात काय लफडं होते तर तिसरं जातं. मला नाही होते माहीत. त्याचं तिसरंच व्हायचं पुन्हा. आताच ते मंत्री येऊन गेले की लोक लगेच माहिती काही शिजलं काय होतं. आता मी जायचं इथं पुन्हा ते काय आविटकर येऊन गेले का? कोण येऊन नाही त्यावेळेसचं आपल्या आंदोलनाच्या आधीचे विषय. हां. तसं परत शंका कुशंका मी फक्त गॅजेटियरसाठी आलो. नाही, पण ती शंका बरोबर आहे की ज्या वेळेला लक्ष्मण हाके यांना विधान परिषद द्यायची होती, आला तिथपर्यंत मुद्दा आला, तो सल्ला तुमचा घेतला गेला आणि त्यावेळेला उदय सामंत आले होते सल्ला घ्यायला. असल्याचं कसल्याचा सल्ला घेते का मग ऐकून. त्याला तेवढी ताकद तरी लागते. कसले सल्ले कशाला घेते. वेगळे कामं होते ते वेगळे विषय होते त्यांचे. ते उदय सामंतांनी लक्ष्मण हाकेबद्दल विचारलं नाही? ते कोण हो, चांगल्या चांगल्याच विचारत नाहीत ते तर. इथं ज्याच्या बघा ते मग असा ओसंडून लोक होते त्यांना आमदार काय खासदार काय भेटा तर तुम्ही असे नाव घ्यायला लागले. मग उदय सामंत कशासाठी आले होते? हां, मग ते वस्तू सांगतो घेतो टंबळ वाजून. मग ते कसं सांगता येईल. ते त्यांचे वैयक्तिक विषय होते, आमचे वैयक्तिक होते. समजा चर्चा होती ती वेगळ्या विषयावर. असं नाही आहे, पण एक राजकारण महाराष्ट्रात काय आहे की तुम्ही श्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी काम करताय सध्या. हां, आणि उदय सामंत हे माझं नाही, सत्ताधारी घटक पक्षातली मंडळी सतत असं म्हणत राहतात की उदय सामंत ज्यावेळेला तुम्हाला भेटून गेले त्याच्यानंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची घोषणा केली. मार्च महिन्यात आले का ते माझ्याकडे. मार्च महिन्यात आंदोलनाची घोषणा केलेली. तर त्यांच्या भेटीचा आणि आंदोलनाचा संबंध नाही. असतं तर इथून मागच आंदोलन बंद पडलं असतं. अशाने समाजाला कोणी दिशा नाही देऊ शकत ना, न्याय नाही देऊ शकत ना. तर लोकांच्या म्हणण्यावरती जर माणूस कधी चालला तो कधीच वाट निर्माण नाही करू शकत. लोकांच्या वाटेवरून चालायची सवय नाही आहे मला. आम्ही स्वतंत्र वाटा निर्माण करतो, स्वतः नवीन काहीतरी घडून दाखवतो. हे असले कुठाने नाही करत आम्ही की कोणी सांगायचं आणि मग करायचं. हां, इतक्या हलक्या रक्ताचे नाही आहेत आम्ही. कोणीतरी सांगायचं आणि मग आपण करायचं. आणि ते जीवन जगू पण नाही कोणी. मी तर नाहीच, पण कोणी जगू पण नाही. दुसऱ्याच्या म्हणण्यावरती जर आपण आपला आंदोलन चालवत असो किंवा कोणी संसार थाटीत असेल किंवा कोणी राजकारण करत असेल, इतक्या कमी बुद्धीचा मी नाही. म्हणजे सत्ताधारी घटक पक्षातले जे लोक म्हणतात की एकनाथ शिंदेने सगळ्या पूरक गोष्टी तुम्ही करता, काय केल्यात त्या तरी सांगा मला एकदा. पूरक केलेत काय नेमके ते तरी मला कळू द्या. म्हणजे मला त्याची उत्तरं तरी द्यायला होती. असं कोणी काही म्हणल्याने थोडंसं असं होत नाही कधी. हे बघा, शेवटी जागा नसली ना, तुमची जर बरोबरी एखाद्या दुसऱ्या तुमच्या सहकार्याला होत नसली तर ती काही पण बोलणार. तुमच्यासारखा शब्दप्रयोग यावा, तुमच्यासारखी जिथं असताल तुम्ही ज्या व्यासपीठावर त्यावेळेच्या त्या व्यासपीठाप्रती तुमची असणारी निष्ठा असावं. ती बी तुमच्या सहकार्याला असली पाहिजे ना. असंच कसं तुमच्यासारखा बनल ते, असं कसं होऊ शकतं. हे कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आणि असं कोड्यात टाकणार बोलण्याची सवय आहे पाटलांना, म्हणजे लोक विचार करीत राहतात पुढं. नाही, मग ते त्यांना बी वेळ पाहिजे ना. आम्हाला कसं विचार करायला लावलाय. इकडं मदत केली, तिकडे तुम्ही केली, काय समाधानी केली आहेत ना? सांगत तुम्ही नाहीत ना. म्हणले आभार मानले तुम्ही, तर का नाही मानणार दिल्यावर. देवेंद्र फडणवीस साहेबाचे मानले आहेत. त्यांचंच बोलतोय. हां, नाही तुम्ही एकनाथ शिंदे साहेबात म्हणले आता आणि इकडं कुठलं मध्येच आणलं होतं तुम्ही लगेच. आधी तिकडे शिंदे साहेबाकडे विषय चालला होता. ज्यावेळेस त्यांनी नोंदी शोधल्या, त्यांनी ज्यावेळेस शिंदे समिती गठीत केली, त्यांनी समाज मागास सिद्ध केला, त्यावेळेस त्यांना श्रेय दिलं सगळं, समाजानेही दिलं. आत्ता यांनी 2-3 GR काढले, त्याचं श्रेय यांनाच दिलं आम्ही, फडणवीस साहेबाला. तुम्ही खुश आहेत आता? आणखीन तर नाही वाटप सुरू होस तर. सध्या तर अर्ध समाधानी जे म्हणते ते आहेत, नाही असं नाही. पण आता GR काढलेत नुसते, आता ते काय शेंगदाणे फोटाने वाटायला राहू नये असं नाही. GR चांगला आहे ना, मी पण वाचला, तुम्ही पण वाचला. आणि ते चांगला कधी त्याचं प्रत्यक्षात फळ मिळाल्यावर. कागदावर वाचून काय करता. तसं तर पेपरला बी चांगल्या बातम्या येतात. मग
खूप मान्सून पडणार आहे ह्या वर्षी आणि थेंबे आहे ना, पेपरला बातम्या आहेत. हे यावेळेला येईल निनिओ आहे तसं पाटील. प्रत्यक्ष मग तसं प्रत्यक्ष पाहिजे ना. मी दिलंय पण ते कागद का वाचीत बसावं का नुसतं. त्याचं प्रत्यक्षात ज्यावेळेस बघू 22 तुमचं असं म्हणणं तारखेपर्यंत आहे म्हणजे की जो जी आर आला त्याची तात्काळ अंमलबजावणी दिसायला पाहिजे. नाही नसता मग काढूच नाही. हम्म. कुठली प्रक्रिया तुम्हाला करताना मनच जिंकायचं जर ठरवलंच असेल मनातून, हम्म. तर जाहीरपणानं निर्भीडपणानं जिंकून टाकायचे. असं का वागायचं की काढायचं आणि फसवणूक त्यापेक्षा काढायचंच नाही ना. एक नाव पडेल तुम्हाला की हो देतच नाही, जे आर नाही आता काढला. हा इंटरव्ह्यू फडणवीस 100% बघणार, कारण तो जी आर निघाल्यानंतर इतका प्रदीर्घ तुमची मुलाखत पहिल्यांदा होती, बरोबर. हो हो सो जी आर निघाल्यानंतरची तुमची अशी अपेक्षा आहे की ते मला ह्या आठवड्यापासून ह्या क्षणापासून दिसलं पाहिजे, तुम्ही जे म्हटलंय ते झालंय. हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलंय हे मात्र तेवढंच खरं आहे. बरोबर ना. जे आर काढला, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वाटप करायचं कबूल केलं, पण सुरू नाही आहे. सुरू नाही. कबूल केलं, आदेश पण दिले त्यांनी प्रोसिडिंगवर त्यांच्या इतिवृत्त बैठकीचा. त्यांनी सांगितलं या कॅबिनेटला सगळं द्या आम्हाला, म्हणजे आता येणाऱ्या उद्याच्या. उद्याच्या म्हणजे मंगळवारी उद्या. हो हम्म. की त्यावेळेस म्हणले ना, आता 15 दिवस झाले ना हो, त्याला, 15 दिवस. त्या कॅबिनेटला. हम्म. 15 दिवसाचा आता अहवाल द्या. केसेस महाराष्ट्रात किती झाल्यात याचा अहवाल मला द्या. सगळ्या महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनला, एसपींना, कलेक्टरना सूचना केल्यात त्यांनी की 15 दिवसात द्या मला निर्णय घ्यायचे आहेत केसेसच्या संदर्भात. त्यांनी तातडीचा निर्णय मात्र बलिदान गेलेल्या कुटुंबाचा घेतला. पण लगेच पैसे दिले आणि नोकरीचं पण ऑर्डर मला वाटतं कालपासून घरोघरी कलेक्टरांचे फोन सुरू झालेत की तुम्ही नोकरी स्वीकारा म्हणून. शिंदे समितीला एक मुदतवाढ दिली त्यांनी 1 वर्षाची. ऑर्डर नाही आहे तशी आणखी, पण त्यांनी ते सगळं निर्देश बैठकीत घ्यायचे सांगितले. 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र द्या हे मी त्यांना सांगितलं आहे. तर त्याच्यात त्यांनी पूर्ण अहवाल ती पण 15 दिवसातच मागितलं की मला 15 दिवसापर्यंत. विखे पाटील साहेब आहेत त्याच्यात, ते प्रसाद लाड साहेब पण येतात. ती आता ह्या गोष्टी दोघंजण गोळा करतात आणि मुख्यमंत्र्याकडे नेऊन देतात असं त्याचा अर्थ. म्हणजे आदेश मुख्यमंत्र्याच्या म्हणण्यावरती यांनी दिलेत, पण मुख्यमंत्र्याची कुठं आडकाठी नाही आहे असं यांचं दोघांचं म्हणणं आहे. हाही नाही, आता हे पुढं सिद्ध होणार. आज तर आम्ही शंका नाही घेऊ शकत झालंय म्हणून त्या विषयात, पण पुढं जर अडवलं तर मग आता शेवटी प्रमुख तेच आहेत. आता व्हॅलिडिटी आहे, आता 15 तारखेला ॲडमिशन आहेत, उद्यापासून सुरू होतील आता. तर मग ते कुणबी प्रमाणपत्रावरती ॲडमिशन घेणार आहेत भरपूर पोरं. आणि तुम्ही जर व्हॅलिडिटीच रोखल्या, नोकऱ्या पोरांना मिळाल्यात, पुन्हा तिथं व्हॅलिडिटीला अडचणच पुन्हा करणार तुम्ही. मग ते असं झालं तर मग त्याचा अर्थ पुन्हा तिथंच येतोय पहिल्या जागेवरती. पण मला एक खात्रीशीर सांगतो, मी हे पाठीमागं पण सांगितलं, मला नाही वाटत की आता ते पहिल्यासारखं अडवणूक करतील म्हणून. पण ते तर म्हणतात पहिली पण मी केली नव्हती आणि अडवणूक. मग पाटलाची गैरसमज झाली. त्यात काय गैरसमज, धो पडलं धरून म्हणून. नाही, तुम्हा दोघांमध्ये अंतर आहे पाटील. मुख्यमंत्र्यातून तुमच्यात काहीतरी अंतर आहे. आता काय अंतर आहे मला माहित नाही, कारण तुम्ही जे बोलतात ते मुख्यमंत्र्यांना करायचं असतं. मी पण त्यांना अनेक वेळेला विचारलंय की पाटलांचं मागणं व्हॅलिड आहे ना. तुम्ही गोरगरीब मराठ्यासाठी लढता, तुम्ही तर कायम म्हणता की मी तर सगळ्याच समाजातला प्रतिनिधी आहे. काहीतरी तुम्हा दोघांमध्ये कम्युनिकेशन गॅप आहे. ह्यावेळेला बहुतेक तर लाडाने भरून काढला काही. नाही पण काहीच नाही ना. आता भरून काढा. तुम्ही एक फोन उचलून फोन का नाहीत करत त्यांना हे आंदोलन करण्याच्या आधी? माझा नंबरच नाही त्यांचा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आपण नंबर काय करावं, लोन तरी काय करावं सांगा. काय करावं लोन माहित नाही मला. जी गोष्ट मनोज जरांगे पाटील यांना एका फोनवर होते ती तुम्हाला आंदोलनापर्यंत कशाला घेऊन जाते हेच मला कळत नाही. कारण नाही इतकं असतं तर आंदोलनाकडे गेलोच नसतो ना मग मी पण. इतकं नाहीच आहे ना, इतकं नाहीच आहे. त्यांची करण्याची इच्छा नाही. त्या काय होतं मला माहीत नाही. पण आता ते प्रसाद लाड साहेबमध्ये आले, विखे पाटीलमध्ये आले. आता त्यांनी निरोप, आम्ही काय थोडं फोनवर बोललो की म्हणून आमचा दोघांचं जवळ आले. आमचा फोन कॉन्टॅक्ट नाहीच आहे तरी पण त्यांनी पॉझिटिव्ह सांगितलं दोघांनी की मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टी करायला तयार आहेत. मी समाधानी झालो. मला काय मुख्यमंत्री करा किंवा विखे पाटील करा किंवा प्रसाद लाड करा, नाही तर आणखीन कोणी करा, मला न्याय पाहिजे. मला काय राजकारण करायची गरजच नाही ना, करणार पण नाही. मला घेणं देणंच नाही त्या विषयाशी. पण नाही दिल्यावर मग मला पाडावं लागतं. त्याला मग नावीला शेवटी काय असतं, आमचं नशीब आरक्षणात गुंतलं आहे आणि त्यांचं नशीब अस्तित्व त्यांचं निवडणुकीत. मग मला नावीला आमचं अस्तित्व घातल्यावर तुमचं घालावं लागतंय, नावीला जाणं. म्हणून त्यांनी ते रोखायलाच नको होतं इथून पाठीमागं पण काही गोष्टी. आता इथून पुढे रोखणार नाही ही खात्री आली मला पण. मी असा शब्द कधी बोलत नाही. सकारात्मक बाब आहे. मनोज जरांगे पाटील जेवढं सरकारबद्दल सकारात्मक बोल, मी एवढी वर्ष त्यांना जवळून ओळखतो. प्रत्येक आंदोलन त्यांचं कव्हर केलं, अनेक मुलाखती. पण हे खोटं होऊ नये एवढंच माझं डिस्क्लेमर दिलं तुम्ही की ते खोटं होऊ नये. माझी 100% भावना आहे
आणि मी असं फुकटात कोणाची स्तुती मोगम करतच नाही. नाही ते मला माहिती मी पोटातून सांगतो की मला आता वाटतं की जेवढ्या का 22-23 मागण्या आहेत, म्हणजे त्यांनी काही वाढवल्यात, तशा आमच्या 14च होत्या, पण काही वाढवल्यात अच्छा, त्यांनी. त्यांच्या बाजूने वाढवलं. हां, त्यांच्याकडूनच काही वाढले. तर त्यामुळं मी त्याच्यात एकदम समाधानी आहे. पण कधी मी जे आज बोलतोय स्पष्टपणानं की मुख्यमंत्र्यांनी दिलं, 100% दिलं. पण आता ते पुढं राहिलं पाहिजे, नसता पुन्हा रोष. आज समाधान समाजात गेले की देवेंद्र फडणवीस करायला लागलेत, विखे पाटील करायलेत, लाडसाहेब करायलेत. आता हे दोन्ही तिन्ही नाव घेतले म्हणजे हे त्यांचेच आहेत. परत त्यांच्यातलं लफडं लगेच जुटत आहे. ह्यो कशाला आणला आणि त्यो कशाला बोलला. आता काम करणाऱ्याचं नाव तर घ्यावं लागतं. उदय सामंतांनी काम केलं, नाव घेतलं की रुसत आहेत. कोण उदय सामंत? नाही दुसरे लोक. हां, ते शंभूराजे करते त्यांचं नाव घेतलं की रुसते. संजय शिरसाटाचं घेतलं रुसतेत. आता ते बावनकुळे करतात, तुमच्या भाजपचे आहेत. आम्ही म्हणतो हो करतात. चंद्रकांत दादा कधीच करत नव्हते, करतात. सांगितल्यावर काम जे आहे ते सांगतोच ना. असे शेलार साहेब करतात, भाजपमधले अर्धे मंत्री करतात. काय काम सांगता तुम्ही त्यांना? असे सामाजिक दुसरं काय काम? मी कुठं आवता आणतोय का त्यांच्याकडून काही घ्यायचं मला आणि मला देणार आहे का तुमच्या मनात? मागितल्यावर मला तर मुद्दाम देणार नाहीत आणि मी मागणार बी नाही. तुम्ही मागितलं काय मिळणार नाही? अरे मी इकडं आवता आणीन पण समाजाला ऐकणार नाही. वेळ प्रसंगी वेळ आली तर मी किडण्या विकून खाईल, पण समाजाला विकून नाही खाऊ शकत, अजिबात नाही खाणार. तर हां, समाजाचे कामं सांगतो. आता बावनकुळे साहेबाचं काय, शक्तीपीठ महामार्ग होता, खूप शेतकऱ्याला मारलं होतं परभणीच्या. मी तिथं गेलो, मग आपलं भाषण ते तसलं सुरू झालं. ते म्हणले बाबा तुम्ही लोक पाठवून द्या, आम्ही लगेच हे बदलितो. बदलीला त्यांनी. तसे कामं करतात. गोरगरिबाच्या काय असलं, कोणाच्या अंगावर वीज पडली, काय झालं, कामं करतात बावनकुळे साहेब. एक खोडी केली आता त्यांनी. तुमचा व्याप वाढला. हा, काय खोडी केली? जाऊन ते आता नाही सांगा की आता अर्धोड तुम्ही सांगा. केली त्यांनी, पण ते दुरुस्त करायलेत म्हणून सांगा ना. लगेच दुरुस्त पण करायले. ठीक आहे. नसतं त्यांनी एक खोडी केली ती चांगली, जमून केली ती बी. 2000 कुटुंबाचं वाटोळच केलं त्यांनी. त्यांना हे मंदिर संस्थांच्या ह्याच्याबद्दल बोलता? नाही नाही नाही, आमच्या आरक्षण कोणबीबद्दल, बाकी काय. ओके. पण ते आता ते दुरुस्त करायलेत सोमवारपर्यंत. ठीक आहे, त्यामुळे काय बोलत नाही. त्यांचे प्रूफ्स आहेत, मी त्यांना पण टाकलंय आणि मीडियाला टाकायचं राहिले. त्यांनी नाही केलं ते तर मी देणार आहे. ओके. कारण हा त्यांनी इशाराच आहे तुमचा आता. नाही नाही असं नाही, आम्ही प्रेम पण केलं ना तेवढं. आम्ही डायरेक्ट बोलतोच ना जाहीरपणानं की बावनकुळे साहेब काम करते तरी तसं वागायला शिका. उदय सामंत साहेब काम करतात तसं वागायला शिका. मन जिंका मंत्र्यांनी. तुम्ही बळच भेटायला म्हणल्यावर कसं काय भेटायला जाणार? म्हणजे त्यांचे काही प्रश्न होते आम्हाला, तुम्हाला तुमच्या आवडत्या मंत्र्यांनाच भेटायचं का, ते जाहीरच बोलले ना. देवेंद्र फडणवीस साहेबाला नाही भेटायचं का? तुम्ही कामं करा, मन जिंका ना. बाकीचे त्यांना काय वाटतं, तुमच्या हृदयात कुणीतरी लोक आहेत बसलेली की ज्यांच्याबद्दल तुम्हाला फारच का नसू नये? समजा त्यांनी केलं तर बसणारच ना. आता देवेंद्र फडणवीस साहेब चांगले आहेत म्हणतो, मग आता हृदयातच बसले ना समजा. मग हे गोड लागतं आणि ते गोड लागा ना होय तुम्हाला, ते तुमचेच आहेत ना. म्हणजे निवडून ते सत्तेवर बसतर ते लागतात, अजितदादा, शिंदे साहेब. आणि आम्ही नाव घेतल्याने काय लगेच वाईट होतं का? का दुश्मनी त्यांची काही वैरी? बरोबर आहे. आम्ही आता यांचं पण घेतलं ना. आज ही शान जी मिळाली, तुम्हाला सांगू नाही, तुमचं पहिलं आंदोलन घोषित झालं तेव्हा मी एक व्हिडिओ केला, तुमच्या बऱ्याच लोकांनी मला त्या ट्रोल केलं. तुमच्या म्हणजे आपल्या सगळ्या समाजाला मानणार आहे ते म्हणाले. मी असं म्हणालो की देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ते मुख्यमंत्री असताना जेवढं मराठा समाजाला मिळालं पहिल्या टप्प्यात पण आत्ता पण, ते इतर कोणत्याही मुख्यमंत्र्याची तुलना केली तर नाही मिळालेलं. ही वस्तुस्थिती नाही का? नाही, त्यावेळेस होती पण घातलं पण त्यांनीच ना. असं झालं ना. ते वस्तुस्थिती नाकारताय कोण? त्यांनी दिलं पण बरोबर आहे ना, पण घातलं पण ना. काय घातलं? त्यांचाच वकील आहे ते लोकांचा थोडाच आहे. असं कसं होईल? किती काही म्हणलं तरी असं सरकार उद्धव ठाकरेच होतं. अहो लय देवेंद्र फडणवीस साहेब समजावं तितक्या लवकर माणसाला एवढं सोपं आहे वय? एवढे मोठे खाईन करणारे नीती ते महाराष्ट्रात राहावं का नाही असं झालंय त्यांना. फडणवीस साहेबाला ओळखणं सोपं गोष्ट नाही ना. त्यावेळेस स्तुती पण केली ना लोकांनी, सत्ता पण दिली लगेच त्यावेळेस. आताही आमचं म्हणणं काय आहे, ते झालं गेलं तिकडे गांगात गेलं. चूक ही प्रत्येकाकडून होती, लोकांकडून पण होती, त्यांच्याकडून पण होती. सुधारायला पण चान्स आहे ना. दिलीच ना संधी. आम्ही आहेत ते द्या म्हणतो, आम्ही ओबीसीचं द्या म्हणतच नाही आहेत. त्यांचं आम्हाला द्या काढून अजिबात म्हणत नाहीत आम्ही, आणि नको बी आम्हाला त्यांचं. पण आमचं आहे ते तर द्या ना. पाटील, तुमच्या आंदोलनामुळं तुम्ही न मागता ओबीसी समाजाचं आरक्षण जवळपास संपलं पॉलिटिकल. तुम्ही ज्या पश्चिम महाराष्ट्रात आहात तिथे अनेक लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घेतली, बरोबर? हा प्रश्न मी शिवेंद्रराजे भोसलेंना पण विचारला होता ज्यावेळेला तुमचं पहिलं आंदोलन मुंबईत भेटलं. हे होणारच आहे. मुळात तुम्ही आंदोलन सुरू कशासाठी केलं होतं? गरीब विद्यार्थ्यांसाठी, बरोबर? अनेक गरीब विद्यार्थ्यांना तुमच्या आंदोलनामुळे न्याय मिळाला, अनेकांना नोकऱ्या मिळाल्या. मराठा समाज तुम्हाला दैवत का मानतो? मी आत्ता बघितलं अनेक लोक तुमच्या चरणावरती डोकं ठेवत होते. म्हणजे तुम्हाला देवत्व आले तशा अर्थाने. पण हे होत असताना तुम्ही न मागून सुद्धा ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं ना, ही वस्तुस्थिती आहे.
नाही, मी देवत्व कधी घेणार नाही. नाही ते मला मान्य आहे, हां, तुमचा मी स्वभावही घेणार मला माहिती आहे. घेणार नाही. ते आमची एकमेकाप्रती असलेली निष्ठा आहे ती. हां. त्यांनी माझा प्रामाणिकपणा बघितला, मीही समाजाचा बघितला. ते आम्ही आहेच. एकमेकापुढं ते संस्कारानं तसं नमस्कार करतोय. देव तुम्ही ते घेणार तशी नाही. वारकरी संप्रदायाची परंपरा आहेच की आपल्याला. हां. पण तुम्ही जे म्हणताय ओबीसीचं आरक्षण संपलंय, तुम्ही एकतर्फी बघताय. हं. तुम्ही दोन बाजू बघतच नाही आहेत. तुम्ही दोन्ही बाजू बघा. आधी त्यांना आरक्षण दिलं आहे का? आम्हाला आहे. हं. 67ला दिलं त्यावेळेस 180 जाती होत्या हं. आणि 94ला दिलं त्यावेळेस 300-350 झाल्या. पण एक गोष्ट आपण विसरूनच गेलो, ही आत्ता आलेत ना हं. 40-50 वर्षात आरक्षणात. आम्ही 150 वर्षाचे आहेत. आम्ही संपलो ते बघायला तयार नाहीत तुम्ही. हं. त्यांच्यामुळं तुम्ही म्हणता आमच्यामुळं त्यांचं आरक्षण संपलं. आम्ही त्यांच्यामुळं संपलोय हे बोलायलाच आमच्याकडून कोणी तयार नाही. हं. आमचं असून आम्हाला मिळालं नाही ना. तुमच्या रानाच्या शेजारी 5 एकर तुमचं, 5 एकर आमचं आहे. आम्ही गेलो लोकांच तिथं सालं धरायला. तुम्ही खाताय ना 10 एकर ते असून आमचं. हे तुम्ही आमची बाजू बघतच नाही आहेत. हं. तुम्ही त्यांचीच बाजू बघताय, त्यांचं आरक्षण केलं. आमचंच आहे, त्यांनी खाल्लं इतक्या वर्षी. त्यांचे दाखवा एखादी दोन राज्यात. शाहू राजांनी या सगळ्या देशाला आरक्षण दिलं. त्या गॅझेटियरमध्ये आम्ही आहेत. हं. इंग्रज कवा होते? त्यांच्या गॅझेटियरमध्ये, बॉम्बे गॅझेटियरमध्ये मराठा कुणबी म्हणून आहे. हं. यांची एखादी ओळख दाखवा ना. तरी आमचं काय दुखत नाहीये ना, नाहीये दिलं ना, गरीबाच लेकरात खाऊ द्या. हं. तुम्ही असं म्हणू नका तिकडून आम्हाला की तुमच्यामुळं आमच्यामुळं तुमचं आरक्षण संपलं. तुमच्यामुळं आम्ही संपलोय, कारण आमचं असणारं खाल्लंय तुम्ही. नाही, पण मी राजकीय आरक्षणाबद्दल बोलतोय. नाही नाही, हे बघा, हं. ते राजकीय आरक्षण काय मी काय कोणाला घ्या म्हणलो नाही हं. आणि त्याशी मला देणं घेणं पण नव्हतं हं. आणि नाही पण. हं. पण आता ते आलं, आता काय असतंय, सगळ्या वाढ आली म्हणल्यावर सगळ्याच वाढ म्हणल्यावर असं कसं व्हायचं? अहो ते ना सगळ्यात जास्त खुश असतील पाटील तुमच्यामुळं. कोण? ते ज्यांनी कुणी कुणबी प्रमाणपत्र घेतले आणि जे राजकीय आरक्षणाचे लाभार्थी झालेत. तुमच्या मनात नव्हतं हे तुम्ही पहिल्या दिवसापासून आता- सांगितले, पण झालंय ना ते महाराष्ट्रात. तुमचं मग आता इकत भांडण घेणे काय? समजा आता आम्ही वावर घेतलं आणि तिथं ये रे मोटर आहे, तुम्ही म्हणता पाणी देऊन उसच लावू नको, असं कसं काय जमन? मग वावर काय घेतलंय? पण मग तेली, कोळी, माळी, माळी तर ठीक आहे, जात समोर मोठा आहे. आपले नाभिक समाजाची लोक आहेत, परीट समाजाची लोक आहेत, त्यांना तर कधीच मिळणार नाही संधी गाव पातळीवरती. तुम्हाला बरं आमच्या टायमाला जाती आठल्या आठवल्यात, त्यांनी खाऊन नाही दिलं तवाच आठवण थोडं, ये कम नाही खाऊन दिलं यांच्याकडं तवा. आमच्यामुळं जर ह्या गोरगरीब मायक्रो ओबीसीचं वाटलं होतं, यांनी कोणचे सुधरिले? हे तुम्ही धनगर माळी कोळीबद्दल बोलताय. तुम्हीच ज्याच्याकडून प्रश्न असेल त्याला सांगा. मी कोणत्या जातीबद्दल तर बोलतच नाही. तुम्हाला ज्याच्याकडून प्रश्न असेल किंवा शंका असेल त्याच्यावरती बोला. त्यांनी कोणचं चांगलं? अहो, त्यांचं कोणी चांगलं केलंय? तुमचं आम्ही म्हणणं तरी त्यांचं वाटलं नाही केलं आणखी हं. कधीच. तोंड टाकून त्यांना बोललो पण नाहीत आम्ही. यांनी तरी हे पुढच्या तोंडाचे होते ना, यांनी तरी त्यांचा मग गरीब मायक्रो ओबीसीचा विचार करायचा ना, की आपल्या हातातून आली यांचं वाटलं होतंय. हं. तुम्ही वर पेल्या दोन्ही हाताने जागा त्यांच्या. घ्या की 2च उदाहरण घ्या, हं. जास्त पण नका घेऊ. ज्यांना लमानी समाजाचं, बंजारा समाजाचं आरक्षण दिलं गेलं, हं. ते जर 15 वर्षात एवढे सुधरू शकतात, त्यात यांच्या अगोदर त्यांना होतं. नाही, 15 वंजारी वर्ष. समाजाबद्दल बोलताय. हा 15 वर्ष होतं हं. यांना अगोदर. कमने बंजारा समाज सुधारला. हं. घेणाऱ्याने काय विचार नाही केला, मायला यांच्या आरक्षणावर मी सुधरू शकतो, हं. मायला याचे अर्धे लोक लावायचेत का आपण? तुम्ही कोणता मायक्रो ओबीसीचा विचार केला मताच्या पलीकडं? फक्त तुमच्या तोंडात एक शब्द आहे, आपण ओबीसी एक व्हा आणि आरक्षण वाचवा. हं. कोणासाठी वाचवावं ते? तुमच्यासाठी. हं. त्यांचा काय फायदा होणार आहे त्याचा? त्यांनी का नुसतं रस्त्यावरच यायचं का प्रत्येक वेळेस तुमचं? म्हणजे कालही ते मेले, आजही मरणारच आहेत. आमच्याच माथ्यावर का मारताय मग? हं. आम्ही काय केलंय? आम्ही तर आत्ता शिकालो, आणखी 6 महिने नाही झाले. तुम्ही भांडायचं तर अगोदर त्यांना भांडावं. आम्ही तर कमी नाही पडू देणार. इथून मागे नाही दिलं, इथून पुढे बी नाही देणार. हं. पण आत्ताच आम्ही आलो तर आमच्यामुळं काय लॉस झालाय कुठं कोणचा? आणखीन आमचं भांडणच चालू आहे, व्हॅलिडिटी द्या म्हणून. हं. आणखीन तर आम्ही पूर्ण त्यात गेलो पण नाहीत ना. हे तुम्ही खाऊन बसला, तुम्ही ते नाही ना सांगत. ते सांगा ना म्हणा. तुम्ही जर ओबीसीचे स्वतः नेते आहेत, तुम्ही जर अमुक आहेत तर सांगा की त्यांना पण, हो आमच्याकडून नाही मिळालं. मग आता ह्याच्यावरचा एक शेवटचा प्रश्न विचारतो की समजा त्यांच्याकडनं नाही मिळालं, आता ते तुमच्याकडे आलेलं आहे सगळं, तुमची काय जबाबदारी आहे या मायक्रो ओबीसी बद्दल? हे बघा, आम्ही आलो तोच आत्ता शिक. हो ना, आलात तुम्ही ना. आम्ही आलो तोच आत्ता शिक. त्यांच्या जागा त्यांना मिळणारच आहेत ना. त्यांच्या कुठे जाणार आहेत? त्यांना मिळणारच आहेत ना.
पण आमचा धसका घ्यायची गरजच नाही ना, त्यांचा धसका घ्यायला पाहिजे होता ना. हम्म, 45 वर्ष धसका घ्यायचा आणि त्यांचा 5 पिढ्या गेल्या आणि त्यांच्या. हम्म. आमचं काय? आमचं आहे तेच घेतलं आम्ही, त्यांचं कुठं घेतोय आम्ही? हम्म. आम्ही स्पष्ट सांगतोय तुमचं ते 5 एकर आहे, आमचं हे आमचं 7-12 आहे. हे तर सरकारला झालं, सांगतो आमचं आम्हाला द्या. अनेक वेळेला सांगितलं तुम्ही. आमचं आम्हाला द्या. आता मायक्रो ओबीसीच्या मनातली जी भीती आहे, त्यांचं घेत नाहीत आम्ही. हा ठीक. आता ते मला माहित नाही की तुम्ही त्याला कसा पर्याय काढणार आहे. पण आम्ही घेतच नाहीत त्यांचं. हम्म, आम्ही त्याच्यात आहेत हे आम्ही सांगतोय, ह्या 5 एकरमध्ये आम्ही आहेत. हम्म, एवढंच म्हणणं आहे आमचं. तुमचं 5 एकर हे ईद आहे. हम्म. तुम्हाला 10 बी खायचं म्हणल्यावर असं कसं शक्य आहे? ठीक. आता आम्ही देशोधडीला लागलोत ना आता. असं कसं होईल? आता सातारा गॅझेटबद्दल तुम्हाला सरकारनं आश्वासित केलंय. खरं तर सरकारनं शब्द मोडलाय. माझ्या मते आधी जो शब्द तुम्हाला दिला होता तो खरोखरच मोडला सरकारनं. कारण मी शिवेंद्रराजेंना तुमचं ते मुंबईतलं आंदोलन झालं तिसऱ्या दिवशी त्यांची मुलाखत घेतली होती. ते त्यावेळेला मला असं म्हणाले होते की एका महिन्याच्या आत आम्ही सातारा गॅझेट लागू करू, बरोबर. पण आता हे सातारा गॅझेट खरोखर लागू होणार आहे अशी शाश्वती तुम्हाला ह्यानंतरच्या खाजगी बैठकात दिली का त्यांनी? नाही होईल. मरतेन बुवा मग ते. हां. होणार 100%. मरतेन म्हणजे सातारा तसं नाही होणार, बरं का. कोल्हापूर नाही, ते वेगळ्या ते अर्थाने. ते आम्ही म्हणतो ते मग असं बोलता ते बोलणंच आहे. नाही ते म्हणते मारून टाकी तू काय मग असं म्हणजे उलटं नको. सो कोल्हापूर, सातारा, होणार. हैदराबाद. आता ही कोल्हापूरची नवीन मागणी आहे का त्या जुन्या मागणीतच ही घ्यायची? जुन्यातच आहे. नवीन काही नाही. महाराज साहेबांनी बोलवलं याच एकदा. म्हणलं चला जाऊयाच आपण. म्हणून आम्ही आलो. काय म्हणणं आहे ते सगळं ऐकून घेणार. ते पण गॅजेट आपण पहिल्यापासून त्यांनी फोन केला होता तुम्हाला? हां, मागणी पहिल्यापासूनच आहे. नाही असं नाही आहे ना. आणि मी सोडणारच नाही कोणचंच. मी कधीच भेद नाही करणार की इकडे मिळालं आणि तिकडे मिळालं. ते घेणार आहे. आणि मला वाटतं उद्या बहुतेक साताऱ्यांच्या कलेक्टरांना बोलवलेलं आहे असा अंदाज आहे मला. विभागीय आयुक्तांना त्यांना दोघांना पण, की तुम्ही ते अहवालाच्या संदर्भात तुम्हाला छान मी बघणं सांगितलं होतं. पुन्हा एकदा नजर मारली का? मला वाटतं यावेळेस घेतील ते असं वाटतं मला. ह्या उद्याच्या मंगळवारी उद्याच्या कॅबिनेट अहवाल स्वीकारून ते सरकार स्वीकारेल, कॅबिनेट स्वीकारेल. मग राज्य मंत्रिमंडळाकडे देऊन मला वाटतं राज्य मंत्रिमंडळाला ते 22 तारखेला अधिवेशनात प्रस्ताव मांडायला होते असा मला अंदाज आहे. तुम्हाला अंदाज आहे म्हणजे कुणीतरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने तेच म्हणतात आणि त्याला काय तेच म्हणतात आम्ही असंच करणार आहे. ते नाही केलं की मी मग पुन्हा सुरू करणार. ते कसं काय नाही करणार? कोणाचं तरी ऐकून एवढ्या मोठ्या समाजाचं वाटलं कसं काय करणार? नुसते मीडियात बॉम्बलले म्हणून काय तुम्ही आमचं थांबून धरणार काय? असं असे मीडियाचे रोल होत आला देशात. तुम्हाला जर त्यांच्यावरती आम्हाला रोखायचं असेल तर मग इथं ग्राउंडवर आहेत लोक. मग यांच्यापासून त्रास होणार. मग याच्यानंतर मग शक्यतो म्हणतो मी करावं तर लागणारच आहे मला. पण शक्यतो मग आंदोलन नाही करणार. मग आम्ही 29ला यांना घालवायची तयारी करणार. आता आंदोलन करणार की नाही करणार शक्यतो? आता करावं तरी कवर मारायची बरी आली त्याच्यापेक्षा यांना फाडून टाकलेलं बरं. मग फेस पाड्या करू नव्हते उपोषण ते करू मला उठता येणार बसता आता तुम्ही वेगळं आंदोलन केलं पाहिजे पाटील. आता नाही आंदोलन तेच यांना पाडून टाकणार. मग 29ला आम्ही आत्तापासूनच तयारी करणार. नकोच नाही पर्यायच नसतो. इतकं माणसाला छळायचं नाही कधी. फडणवीस नको इतकं छळायचं नको पाहिजेत म्हणूनच आम्ही आत्ता विश्वास ठेवलाय. का नको? तुम्ही नाही दिल्यावर तुम्ही वारंवार खोडी केल्यावर माणूस कुणी पण असू द्या तेच म्हणणार ना. तुमच्या कॅमेऱ्याचं हमेशाच पिन चोरीला गेल्यावर तुम्ही म्हणणार ना कसं काय चालली. तुम्हाला राग येणार. तू रोज नको बरं गाडीत माझ्या सगळं. एक जो मला अनेक वेळेला तुम्हाला आपण विचारला 1-2 वेळेला पण तरी हे 58 लाख नोंदीची जी भानगड आहे ना खरं तर ते 58 लाख आहेत का? कारण विदर्भातले ते 30-35 लाख बांधव जे आहेत आपले ते ऑलरेडी कुणबीमध्येच आहेत की. नव्याने काय त्यांना सर्टिफिकेट द्यायचे? नाही त्या नोंदी नाही आहेत. असं कसं होईल? हे वेगळे 58 लाख? मग 58 लाख आता विचारून घेतलं 3दा मला खरं सांगा किती आहेत म्हणून. आता 2दा प्रोसिडिंग दिलं हो त्यांनी मला. आता किती भारी देतील ते तरी. नाही पण हे प्रोसिडिंग आहे फक्त मराठवाड्यातलं आहे? नाही राज्याचं. पूर्ण राज्याची. त्यात नव्यानं नोंदी सापडल्या. जसं की समजा आता विदर्भातले काही लोक आरक्षणात गेले ते काय राहिले होते त्यांच्या नव्यानं सापडल्या ना. आता समजा माझी नोंद सापडली किंवा तुमची सापडली. आपल्या दोघांचे आपल्याकडे प्रमाणपत्र आहेत. ते डबल कसं काय घेते? माझं नाव आल्यावर मी म्हणून ना मला पहिलेच प्रमाणपत्र आहे मग हा नाव कसं काय आलं? ह्या जुन्याच नोंदी पण नव्यानं सापडल्या शिंदे समितीनं. विदर्भात सापडल्या, पश्चिम महाराष्ट्रात सापडल्या, खानदेशात काही सापडल्या, मराठवाड्यात काही सापडल्या. अशा एकूण कोकणासहित 58 लाख सापडल्यात. जुन्याच पण नव्यानं. जसं की मी कुठंतरी राहायला आहे लांब 3 पिढीच्या आमच्या गावाकडे सापडलं. मग मला माहीत झालं आपलं वावर आहे तिथं खासरा सापडलाय. जुन्याच असणार ना नोंदी तर सापडल्या. विदर्भातल्या त्या सोडून कारण आता हे विदर्भातले जे ओबीसी संघटक आहेत
ते तर नेहमी हाच म्हणतात की हा 58 लाख नाहीच आहेत मुळात, पण तुमचं म्हणणं आहे की त्या विदर्भातल्या सोडून 58 लाख आहेत. सगळ्या महाराष्ट्रातल्या धरून हां. त्यांच्या पहिल्या सोडून हो. त्या सोडून ना त्यांचं त्याच्या ते 2 वेळेला तुम्हाला पंजाबराव बसवलंय. देशमुख साहेबांनी दिलेलं ते विषयच काढू नका, ती हां. वेगळा. पण तिथं जे ही मराठी clarity राहिले फार होते, आवश्यक होती. हां. तिथं जे मराठी काय राहिले होते हं. त्यांच्या नोंदी सापडल्यात ना पूर्वीचे, हां, म्हणजे शोधल्यामुळे पंजाबरावांच्या सापडल्या. हं. तशाच पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा शोधल्या म्हणून सापडल्या. जसं की आता मला वाटतं काहीतरी 52,000 नोंदी कराडमध्ये आता हं. ह्या जुन्या सापडल्या ना. ह्या शोधल्या नसत्या त्या कधी सापडल्या नसत्या. ह्या शिंदे समितीने शोधल्या. एकनाथ शिंदे साहेबांनी ती समिती गठीत केली, त्यात सापडल्या ना. आता मराठवाड्यात सापडल्या. आपल्या घरात सोनं असून माहीत नव्हतं ना, खोदलं ती. खोदल्यामुळं कळालं की घर बांधताना सोनं सापडलं. हं. तर ते शोधल्यात. आमचा रेकॉर्ड आहे पूर्वीचाच. आता आणि ही प्रोसिडिंग तुम्हाला दिली सरकारने 2 हो. वेळेला. दोनदा दिली. मी म्हणतोय ना 50 वेळेस त्यांना खरं सांगा किती आहेत. हं. त्यांनी सांगितलं 58 लाखाच्या आहेत. आणि खऱ्यानंच सापडल्यात त्या. हं. त्यात काय चुकीचं आहे. समजा आता गॅजेटियर सापडलं सातारा संस्थानचं, त्यात नोंदी निघाल्या, नावासहित आहेत त्याच्यात. हं. मग आता त्याच्यात काउंट करावंच लागतं ना या 58 लाखात. पुन्हा आता हैदराबाद गॅजेटच्या ते बी याच्यात काउंट करावंच लागेल ना. हं. पुन्हा आणि वाढणार ह्या ते सगळ्या आता. 58 लाख नोंदी ह्या शिंदे समितीने शोधल्या. हो. म्हणजे आता तालेवर राणेसारखे मराठी सोडले तर बाकी सगळेच कुणबी ताल्यासारखे दिसत आहेत मला. जाऊ द्या ते विसरू नको बोलायला. नाही मी आता तालेवर आणि प्रमाणपत्र सगळ्याकडेच असते. हां, आता हे अजून गुपित तुम्ही सांगितलं. पाहुणे रावळे खोन असतात बुवा. नाही प्रमाणपत्र तर पाहुणे रावळे. ते तर नातं जमतं ना. हं. त्याला काय अडचण आहे. नातं तर जमतं ना. असं काय कुणबीचं आणि मराठ्याचं नातं आहे बुवा. 96चं बी आणि 92चं बी आणि 93चं बी 95चं बी. हं. म्हणजे असं कुणी स्वतःला फक्त तालेवर समजून मी कुणब्याचा पाहुणा नाही समजायला हरकत नाही, पण पाहुणे आहेत म्हणावं. हं. अंधारात का व्हायना, नका उजेडात म्हणणं व्हायना आपण. हं. अंधारात का व्हायना म्हणावं सगळ्यांनी की आपण आहेत पाहुणे, इथं रक्ताची सोय आहेत अंधारात म्हणावं. मग ते देशमुखाचे पण आहेत आणि पाटलाचे पण आहेत आणि सगळ्याचे राणेचे आहेत. पण आहेत. सगळेच म्हणतोय मी. एकटे राणे साहेबच नका घेऊ त्याच्यात, सगळेच. ही जी मनोज जरांगे पाटील यांच्याकडची क्लॅरिटी आहे ना, ती महाराष्ट्रातल्या अनेक मंडळीकडे नाही आहे पाटील. आणि तो तुम्ही लगेच फटकन बोलून जाता, त्यामुळे लोकांना धक्के बसतात. म्हणजे राणेंकडे सुद्धा कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्या नातलगाकडे. पाहुणे म्हणलं मी, कोणी अजून मी नाही म्हणलं म्हणा, नातलग पाहुणे. मी- शेवटी माणूस काय असतं, मी तुम्हाला मानत नाही, तुम्ही मला मानत नाहीत. मग त्यावेळेस आपल्याला माहीत होतं बुवा, हं. आपले हे पाहुणे येतं इकून येत ते तिकून येत. झालं. फक्त सांगून वासुदेव करण्यापेक्षा आपलं आहे ते आहे, माहिती मिळाल्या सगळ्यांच्या. दादांबद्दलच, राणे दादाबद्दलच एकट्याबद्दल बोलत नाही मी. असे खूप इराणा पीर नेते आहेत की जे खूप खाईन करत होते. जसे की जसे की मग आता ती तिकडून बोलल्यावर मग हां त्याची वाट बघणार तुम्ही. हां मग ते आता आपल्याकडे तसंच असतं. पण ते लाड बरोबर तुमचं मात्र चांगलं या वेळेला गुळपीठ जमलंय नाही तर ते नाही जमलंय चांगलं, पण ते टिकलं बी पाहिजे. सुपारी फुटली. आपण आता काय शेवटी सगळे लग्नाची विधी होणं खूप गरजेचं आहे. हं. नाहीत मग ते अर्धवट राहिलं की काय होतं, मग पुन्हा शनी लागला, राहू लागला, केतू लागला, मग पुन्हा ग्रह निघत असते. तर हं. ते पुढेही त्यांनी ते तसंच न्यावा. हं. मग मात्र त्यांनी सुद्धा मग यशस्वी त्यांचा करून विजय दाखवलं. जयकार. नाही विषय मग त्यांनी यशस्वीच करून दाखवला. विखे पाटलांनी त्यांनी दोघांनी मात्र मग यशस्वी 100% केलं. फडणवीस साहेबांचे जे म्हणजे जवळचे हस्तक मानलं जातं, त्यांना जवळचे राईट हँड. राईट हँड मानलं जातं. तर ते मात्र त्याच्यावर खूप मोठा शिक्कामोर्तब होईल. नसता मग ते राज्यात असा मेसेज जाईल, तर नुसते कागद काढले पण पुढं अंमलबजावणी झाली नाही. हं. तुमच्या शब्दाला किंमतच नाही फडणवीस साहेबापाशी, असा संदेश दोघांबद्दल 100% जाईल. पण मला वाटतं पण नाही जाऊन देणार ते, कारण जे फटाफट सुरू झालं ना, हं. लय दानादन सुरू झाले. शिक्षणातला जे आर निघाला आहे, शिष्यवृत्तीचा त्याचा निघाला, आपल्या बलिदान गेलेलं कुटुंबाचा निघाला. मला वाटतं काल का काय शनिवारी बहुतेक नाही आचारसंहितेत नाही म्हणले 18 म्हणले ते विद्युतचा सुद्धा जे आर निघणार आहे बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी. हं. मराठा आणि कुणबी मंत्रालय हे स्थापन करायचंच नाही आहे असाच काहीतरी उद्देश एक 40-42 वर्षापासून होता. तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली. काय नवीन आता महामंडळ होणार? महामंडळ नाही, मंत्रालय. मराठा कुणबी. कमवून नाही होणार. त्यांना आहे ना, आम्हाला कमून नाही. आमच्या सारखे लिडर मग तुम्हाला म्हणायला जमतं का आमच्या याला विधी? आम्ही म्हणलो का तुम्हाला पैसे घेतल्यावर आता हे नवीनच सांगितलं. कमवून नवीन त्यांचं कशामुळं? आम्ही त्यांना विरोध केला कवा?
त्यांनी आम्हाला काय आता करावं? ती उपसमिती आहे ना, मंत्रिमंडळ कुठं आहे असं? कोणची? अच्छा, ते ओबीसीचं जे ओबीसी मंत्रालय आहे ना त्यांना, असं कुणबी उपसमिती मराठा पण आहे ना, हां. उपसमिती पण आहे बावनकुळे साहेबाच्या अध्यक्षतेखाली. मग आता कुणबी मराठा मंत्रिमंडळ, कमून नाही म्हणत. मंत्री मंत्रालय सेपरेट मंत्रालय स्वतंत्र. कशामुळे नको? हा शब्द दिला? हो, दिलाय म्हणजे मला मान्यता दिली. काय शब्दाचा काय संबंध आहे? मागणीची दिली. आणि त्यात काय वाईट आहे? नाही, मग आता सरकार वाईट जसे ओबीसीची सेवा करतंय एवढं हम्म. धक्का बसण्यासारखं काहीच नाही, नाही. मला नाही धक्का बसला. त्यांना हो आम्हाला तिकडे ध्यान येतं तुमच्या नाही. तुम्ही तिकडून आधी विचारून आलेले आहेत ना, मग त्यामुळे तुम्हाला मी वाटतंय. कुणाला विचारत नाही पाटील. तुम्हाला तुमच्या तुमच्या ऍक्शनवर त्यांना टेन्शन येतं. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा, ते तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे. मी कुणालाही म्हणूनच म्हणतोय विचारत तुम्हाला नाही. मी, ते विचारणं नाही हो. हम्म. प्रश्न जसे मला विचारले तसे आधी त्यांना विचारलेले आहेत. तुमची इकडे रिॲक्शन त्यांना टेन्शन आणते, हम्म. असं आहे ते. त्यामुळं तुम्हाला धक्का बसणं म्हणजे त्यांना म्हणतो की एवढं का धक्का बसायची गरज नाही आहे. कारण त्यांना सुद्धा ओबीसी मंत्रालय आहे. देवेंद्र फडणवीस मराठा आणि कुणब्याला द्यायला लागले. काय वाईट आहे त्याच्यात? ही ब्रेकिंगच बातमी आहे आता. काय वाईट आहे? काय वाईट काय त्याच्यात? त्यात नाही. काय वाईट आहे? जसं अचानकपणानं ओबीसी मंत्रालय गठीत केलं गेलं, हम्म. लगेच त्याच्यावरती संचालक मंडळ सुद्धा बसवलं गेलं, लगेच मंत्री पण देण्यात आला, लगेच सेपरेट सचिव पण देण्यात आला, आणि आर्थिक कारभारापासून सगळे कारभार मंत्रालयामार्फत ओबीसीचे सुरू झाले. हम्म. काय दुःख व्हायचं कारण होतं आम्हाला? काहीच नाही. त्यांना पण उपसमिती आहे ना, मग आमच्या उपसमितीला जोड त्यांनी त्यांची उपसमिती दिली. हम्म. का बरं हेवे दावे? हम्म. तुम्ही तुमच्या महामंडळाला, महायुतीला तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या ना. सारथीला दिलं की त्यांची इतकंच आम्हाला द्या म्हणायची काय गरज आहे? हम्म. दोन का कायच फक्त मागण्या वाढल्यात आमच्या आत्ताच्या जी आरमध्ये, लगेच आम्हाला लागू करा. का बरं? हम्म. ओबीसी प्रमाणे सगळ्या सुविधा, सवलती आणि शिष्यवृत्तीपासून मराठ्यांना सुद्धा असा जी आर काढण्यात आला. या पुढच्या काळात जर शासनाच्या स्तरावरती ओबीसीसाठी कुठल्या योजना नियोजित ठरल्या आणायच्या अंमलात, तर त्या मराठा समाजाला सुद्धा सर्व आपोआप लागू होतील, असे पण त्याच्यामध्ये त्यांनी शब्द घातलेत. तर आता मग काय अडचण आहे त्यांना? हे येऊ घातलेल्या ह्याच्यातल्याच तुम्ही गोष्टी सांगताय मला, हा, दोन का काही एक त्यातली वाढू नये. की इथून पुढे ओबीसीला जे जे मिळेल ते सगळे मराठा समाजाला मिळेल. जे आरमध्ये तसं आहेच आणि करूनच घेतलं आणि त्याला काय हवं? कशामुळे दर हे मास्तर हे आपले काहून असते रे ते अधिकारी लय कलाकार आहेत. कोण? हे अधिकारी सचिव? असते ते सचिव? सगळे खालचे वरचे हां. सगळे चाबरे. हम्म. हे काय करते ते, यांना आत्ता जे आर काढला का सूचना जर दिल्या सचिव स्तरावरती, सूचना जर दिल्या ना, हां ते मराठ्यांना ओबीसी सवलती लागू, ते लगेच हां लागू. पुढच्या वर्षी परत 2025-26 आलं, सरकारने नव्यानं आदेश नाही दिले राव. म्हणजे आलाच आम्हाला पुरा घातलं आड. आणि मी प्रश्न पुन्हा विचारतो की इथून पुढे जे जे ओबीसी समाजाला लागू होईल ते सगळं मराठा समाजाला लागू होईल असं सरकार आदेशित करणार आहे, बरोबर? केलं, जे आर काढला त्यांनी, हम्म. अंमलबजावणी पण केली. तर तो जुन्या बाबीबद्दल होतं. आता फक्त- तुम्ही म्हणताय भविष्यामध्ये सुद्धा जे जे होईल. त्यांनीच लिहिलं. बर. म्हणलं आम्ही आमचे दुःख सांगितलं ना, की वारंवार आम्हाला दरवर्षी तुमच्याकडे ती मागणी करायला लागते. मग हम्म. ओबीसी सवलती मराठ्यांना द्या. अधिकारी म्हणतात आम्हाला SOPच नाही आली, आम्हाला नवीन शासन आदेश नाही आला, आम्हाला मंत्र्याच्या स्तरावर नको आहे, आम्हाला सचिवाच्या स्तरावरती पाहिजे. हम्म. म्हणजे इथपासून आमची सुरुवात होती. मग पुन्हा आम्हाला एक दोन पुन्हा गिरीत बसायला लागतं. त्यापेक्षा तुम्ही कायमचा तोडगा का काढत नाही? GR काढून याचा कायमचा. मी काढला ना आता मराठा कुणबी मंत्रिमंडळ, नवा मंत्री विभाग आणि GR असा की नाही, इथून ते पुढे- राहिलंय आणखी. झालंच त्याला ते. मान्यता दिली फक्त त्यांनी, कारण आचारसंहितेमुळे काहीतरी प्रॉब्लेम आले वाटतं. हे 17 तारखेपर्यंत तर आचारसंहिता. पाटील ते असं नाही ना की काही लोक म्हणतील हे मारुतीरायासारखं झालंय पाटलाचं, ते मारुतीरायाचं शेपूट जसं वाढत चाललं तसं झालंय पाटील. मग पुढे शेपूट आहे. हं. 58 लाख नोंदीत त्यांनी शोधल्यात. मी म्हणतोय प्रमाणपत्र द्या. काय हं. कोणचं शेपूट वाढ? ते जे प्रमाणपत्र इथून पाठीमागे दिले त्याच्या व्हॅलिडिटी द्या म्हणतोय. तुम्ही रष्टरीती केली, हम्म. रष्टरी केली म्हणल्याच्या नंतर साक्षीदार आहेत, लिहून देणारा घेणारा पण आहे. तो का दबाव आणून लिहून दिलंय, तो का तुझ्या मनानंच अडचण आली म्हणून जमीन विकायला लागलाय म्हणून साक्षीदार पण 3-3-6 आहेत. हम्म. म्हणजे रष्टरी झाली, फेरकंबोडी ना तुम्ही. हम्म. म्हणजे तुम्ही नोंद सापडली म्हणूनच आम्हाला कुणबी प्रमाणपत्र दिले, व्हॅलिडिटी का देत नाही? हम्म. ती व्हॅलिडिटी मागतोय. सातारा संस्थांचा GR हैदराबाद गॅझेटियरचा GR तुम्ही काढलाय, प्रमाणपत्र वाटप करा म्हणतो मी. वाढलंय कोणचं काय? बलिदान गेलेलं कुटुंबाचा विषय, तुम्ही नोकऱ्या देतो म्हणले, दिल्या नाही, त्या द्या म्हणतोय मी. वेगळं काय? केसेस तुम्ही मागं घेऊ म्हणले होते, कारण हल्ला आमच्यावरती झाला आहे आणि 30 तासारखे गुन्हे आमच्यावरती झाले. तर म्हणले होते आम्ही त्या मागं घेणार, ते झालं असेल चुकीलं तरी ते आम्ही दुरुस्त करून घेऊ. तुम्ही मला त्याच घ्या म्हणतोय. मी म्हणतोयच काय, वेगळं काय? EWS मधून पोरं
तुमच्या चुकीनं बाहेर पडलेत. तुमच्या आंदोलनानं बाहेर पडली म्हणतात लोक. त्याला मला काय संबंध आहे? मी द्या म्हणलो का त्यांना? मी द्या म्हणलो का त्यांना? लोकाला काय म्हणाल, त्यांना आयुष्यात काही करता आलं नाही. आम्ही इकडून तिकडून उली व्हायना कसं तरी मराठ्याच्या लेकराच्या तोंडात घास भरायचा प्रयत्न करायला लागलो. तुमचं कोण पोट दुखायला लागलं? काही ना काहीतरी आम्ही घास भरून त्यांना थोडंसं का व्हायना आधार देण्याचं काम करायला लागलो. उपाशी तापाशी लेकरू आहे, आरक्षण वाचून शिक्षण वाचून नोकरी वाचून आम्ही थोडं व्हायना घास भरायचा प्रयत्न करायला लागलो. तुम्हाला जळायला काय झालं? तुम्हाला उभ्या आयुष्यात काही करता नाही आलं. म्हणजे ही परिस्थिती मी मागतोच का वेगळं? त्यांना फक्त ते प्रमाणपत्र EWHचे पोरं 2014 पासूनचे 14 थोडा मी होतो, 19ला थोडा मी SCBC गेला तेव्हा मी होतो. मी त्या आधी संख्या पद निर्माण करा म्हणतोय. मी काय वेगळं त्यांना काही म्हणलोच नाही आहे ना. आता MPSCचे पोराचं वाटलं ते काय माझ्या मराठ्या जातीचे ते एकट्याचे सगळ्याच जातीचे पोरं आहेत. सरकारनं त्यावेळेस निवडणूक आल्या म्हणून त्यांनी पुढं ढकलेली आणि आता म्हणले तुमचं वय संपलं. त्यांची काय चूक 10 वर्ष अभ्यास केलेला त्या पोरांचा. कोणत्या जातीचा साहेबबापांना कष्ट करून त्याला शिकावंच लागलं ना शेवटी. 2 वर्ष मुदत वाढ द्या ही मागणी केली. आता ते घ्यायलेत ते सुद्धा 2 वर्षाची मुदत वाढून देतो म्हणले आम्ही त्यांना. आता त्यांनी त्या 2-3 विषयाला मान्यता दिली. पण मराठा कुणबी का नको? काय कोणाला अडचण नाही ना. ठीक आहे. काय अडचण आहे? आम्हाला स्वतंत्र एक व्यासपीठ होईल. जसं OBC मंत्रालय ते त्यांचं काम करून घेऊ शकतात तसं आम्ही मराठी कुणबी 2 जण मिळून आमचे कामं करून घेऊ. तर रात्री बराच उशीर झाला. तुम्ही खूप प्रवास करून आलात. ते तिकडे तामिळनाडूमध्ये माहिती आहे तुम्हाला विजय थलपती मुख्यमंत्री झाला. असं कधी येत नाही का डोक्यामध्ये? नाही त्यात काय खरं असतं. लय बेकार आहे ते. काय बेकार आहे? लोकांनी निवडून दिले तिकडे. इकडं कोणाला ते तसं नाही देत ते. लय अवघड असतं. त्यात भाकरी खाऊ घालन, गाड्या लावून, हे करण ते करण, बोटे आणन, मटण आणन, दारू आणन, आमका आणन तमका कुठून आणो यांना काय करावं. इथं एक गाडी दिली आणि 10 माणसं आण म्हणलं 3च घेऊन येतो. तुमचा लोकशाहीवर विश्वास नाही पाटील. तुम्ही जरा निवडणुका लढवून. नाही ही लोकशाहीचे आंदोलन म्हणजे याच्यावर जास्त विश्वास आहे. पण निवडणुकीच्या लोकशाहीवर ही विश्वास लय लोटालोटी आहे बाबा. ती लय लोटालोटी आहे. ऐन वेळेला माघार घेतली तुम्ही ती. नाही समीकरण जुळलं नाही ना. करून बघितलं ते आलेच नाहीत. समोरचे मुस्लिम धर्मगुरू आलेच नाही तुमच्या मिस्टेकच जुळली नाही. जुळली असते लय वरगडी केली असते. पण ते जुळत नाही ते मिस्टेक. आणि आपण त्यात नवीन आणि हे लय साबरे हे मोठ्या गड्डर बसलेले वरी. आज किती लावली सलाईन? 4. आज पण रोज काय सलाईनवर चाललं काय एवढं? नाही ते परवाच्याला थोडं ऊन आणि तिने होतं ना. ते ऊन लय पोळलं राव. तुम्ही नव्हतं तुम्हाला तुम्ही असं मी बाहेर केरळमध्ये लय आमचे पत्रकार बांधवले तिथले ते कॅमेरेवाले बिचारायचे असे हाल झाले. पण हल्ले नाही बिचारे ते. त्यांना लय कौतुक करतो आपण त्यांचं. मेहनत आहे आमच्या बरोबर. तुमची पण मेहनत आहे ना पाटील, मान्य केलं पाहिजे. मग फेसत पडणं म्हणतो तू कुंकड हात घालायला जावं तरी गरमत लागायचं. वजन किती पाटील तुमचं? ते नाही मोजित मी कशाला लफडं मोजलं. यांचं वजन मोजलं नाही कधी कोणी? डॉक्टरला सुद्धा मोजून देत नाही मी. आता माहित असं सगळ्या दुनियाला आपलं एवढं वजन काय करायचं. काय तर डोक्याला ताणपोना माणूस लोड घेतो. त्यामुळे लोड घ्यायचा नाही. जवळ जीवन जगता येईल तोवर समाजाच्या लेकराचं आयुष्य मोठं करण्यात घालवायचं. समाज उंचीवर नेता येत असला या जीवन जगताना तर न्यायचं. आपल्याच्याने समाजाचं वाटलं होणार असलं तर आपली नीट झक मारायची घरी. पण समाजाचं वाटलं नाही करायचं. त्याच्या लेकराला जितका आनंद देता येईल तितका आनंद द्यायचा. पोरगं मराठा समाजाचं पोरगी अधिकारी साहेब होताना बघायचं. अखेरचं स्वप्न. मरण आलं तरी आनंदात मरण. पण डाग लावून नाही मारणार. पैसे घेतले आणि पदं घेतली कुणी दाखवू शकत नाही. एक पण म्हणू शकत नाही. त्याविषयी आंदोलन बंद करून टाकेल. पण तुमच्या आजूबाजूची काही लोक असं करतायत असं चर्चा असते अजून. मग आजूबाजूच्याच मी काय सांगताना सांगितलं हमेशा मीडियाच्या बांधवात. ज्यांनी दिले असते तुपले माघारी घी. मला पैसे लागत नाहीत. दिले असले तर घी तुपले माघारी. मी काय मागत नाही. तो वायाला जाते ना फुकटते. तिकडे जर खोटं बोलत असले नाही तर मत असते द्यावा लागत असते दी तर तुपले माघारी घी. त्याशिवाय ते लाड भाऊ आलते. त्याशिवाय मी त्यांना सांगितलं भाऊ पैसे फिशे तवा काळात दिले असले तर कोणाला बघा. कारण ते दोघं माझ्या विरोधात होते ना. 2 ते आमदार ते एक आणि आणखीन एक कोण काय नाव आहे ते दरेकर साहेब. ते एक 2 जण माझ्यावर तुटूनच पडायचे. ते दोघं फडणवीस साहेबाचा अवतोडीत होते 2 जण. ते त्या टायमाला मी त्यांना सांगितलं होतं. म्हणून म्हणलं आता आपण जवळ आलोत म्हणल्यावर म्हणलं दिले फिरा असलं गाबाळ तर घ्या घरी कोणाला. मला काय इकडं कुठं लागत नाही. आणि आहे ते रिअल आहे. मी तुम्हाला खोटं नाही बोलतो. एवढा मोठा समाज आहे नाही विश्वास ठेवत कधीच कोणावर. एवढं गरिबाच्या लेकरू आहे मी. माझ्यावर एवढा विश्वास ठेवणं सोपं नाही साहेब. पण या समाजानं ठेवला आणि मी त्यांचे मान कधीच खाली नाही जाऊ दिली. प्रामाणिकपणा सोडायचा नाही. जितकं करता येईल तितकं करा. आणि तुम्हाला सांगतो मला जर असे आणखीन थोडे दिवस मिळले ना लय मराठा मोठा करणार. शरीरावर म्हणतो मी.
काय झालं तुमच्या आणि शरीरात? लय बेकार आले तुम्हाला काय काय सांगावं आता. किडनी व्यवस्थित आहे नाही तुमची? नाही, ते सगळं सगळं व्यवस्थित काय आजार कवाशी पण झालाय कवाशी तुम्हाला? काय बिघडत आहे ते कळतच नाही. हं. ताकदच नाही ना या काय तुम्ही ते दारूचाही विषय मिटवून टाकला. माझ्याच मुलाखतीत सांगितलं, मी आयुष्यात कधी दारू पिलेलं नाही. ती लोकं तुम्हाला काय काय म्हणायची. आता म्हणणाराला काय करावं आता. हं. म्हणणाराला मनावर नाही घेत मी त्यांच्या घरच्यामुळं. हां, माया माऊल्यांचं ऐकावं लागतं एखाद्या दिवस मनावर नाही घेत. त्यांचं बोलणं पण मग मनावर आता नाही काय घेत. आजार घेतलं बिजार नाही. नाही ना तुम्हाला पाटील? नाही नाही, मला काय रोग होईन आल्याला रोग मरण माझ्याकडे उलट उपोषणला बसल्यावर एखादा रोगाचा किडा फिडा आला आणि मी उपोषण बसलो मेलं ना ती. पण येता येतात शेवटचा प्रश्न, हे काय त्या रोहित पवारांना पण भेटून आला तुम्ही? हा येता येता आम्ही पुरुषोत्तमपुरीला होतो. हं. अधिक मास हे सध्या सुरू आपल्या परंपरेप्रमाणे तिथं 3 वर्षातून एकदा ते मंदिर उघडतं. हं. तिथं आज पूजा आणि आरती होती. ती आरती केली आणि मग कोल्हापूरला येणार होतो तर मध्ये शेतकरी आंदोलन त्यांचं भेटलं पाहिजे ना. परत मग लोक म्हणतात श्यामायला हे आले नाही. आम्हाला लफडे असतात बाबा हं. आमच्याच त्यांनी फोन सगळ्यात केला का पास- तुम्ही गेले त्यांना? नाही त्यांचाही फोन आला होता. नाही असं नाही. पहिला फोन आहे 3 वर्षात. लोक म्हणतात त्यांचा माणूस आहे. यायचा त्यांचा माणूस आहे. काही गाडी देत आता म्हणतात फडणवीसचाच माणूस आहे. हे 15 दिवसात ते सुरू झालं माझ्या मागात. ते म्हणतात फडणवीसचा माणूस आहे. नाही, फडणवीसचा माणूस तुम्हाला कोणी म्हणणार नाही. तुमचं आणि फडणवीसांचं प्रेम इतकं मोठं आहे, नाही नाही, तुम्हाला दाखवावं असली लागेल. कुठे चूक कोणी मग करणार नाही. फडणवीसांचं प्रेम आहे. तुम्हाला दाखवावं लागेल मग टाकावं लागेल तेव्हा तुमचा भरोसा बसेल. मग येता येता त्यांचे आंदोलनाला भेट दिली आणि आंदोलन शेतकऱ्याचं आहे ना राजकीय नाही आहे ना ते. ठीक आहे. परंतु मी त्यांना पण सांगितलं की तुम्ही सरकार ते भरणे मामा परत ते आपले दुसरे काय महाजन साहेब हं. हे जर पॉझिटिव्ह देत आहेत तर ठेवा विश्वास एकदा त्यांच्यावरती. मॅठुला व्हावं म्हणलं. मॅठुला आहे एकदा विश्वास त्यांच्यावरती. तब्येतीची काळजी घ्या असं तुम्ही सांगितलं असेल त्यांना. हा ते लय अवघड आहे ना कार्यक्रम आहे उपोषणाचा. हे बघा ते आज आंदोलक शेतकऱ्याच्या भूमिकेत आहेत म्हणून आपण सोबत असलं पाहिजे. हं. राजकारण म्हणून नाही परंतु ते ताकदीनं जर लढायला लागलेत एखाद्या विषयासाठी राजकारण विरायत तर आपण शेतकऱ्याचा फायदा होत असला तर सोबत राहिलं पाहिजे. राजकारणाच्या वेळेस आपण आपला विषय वेगळा आहे त्यांचा पण विषय वेगळा आहे. आता आम्हीसुद्धा सरकारबद्दल पॉझिटिव्ह आत्ताच बोलायलो ना दिलं आहे म्हणूनच म्हणलं तुम्हालाही देतील. आता आम्हाला लाडभवनी विखे पाटलांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी JR काढायला सुरुवात केली. फक्त आता हे प्रेम असंच राहावं असं आम्हाला वाटतं. त्यांनी ते पुढं द्यावा नाही तर पुन्हा कोणाला तरी एखादं चॅनलवर येईल आणि पुन्हा ते म्हणणार परत त्यांचं ऐकून तुम्ही थांबताल तर मराठ्याचा रोष पुन्हा अंगावर येणार. हे मात्र मी तुमच्या चॅनलवरती सांगतो कुलकर्णी साहेबांसमोर सांगतो की मी मात्र मग प्रेम टिकवणार नाही मित्रत्व टिकवणार अजिबात नाही. मला त्या मित्रत्वाशी देणं घेणं नाही. माझ्या समाजाच्या लेकराबाळाच्या वेदना मला महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. तुम्ही काढलेले JR दिलेले शब्द त्याची अंमलबजावणी करा. 10 दिवस जास्त लागू द्या जाऊ द्या 15 दिवस लागू द्या पण तुम्ही त्या करा. तुम्ही जर मागं हटलात तर त्या प्रेमाला काय अर्थ नाही. उलट पहिलं जे होतं ना तुमचं आणि माझं तू मै ते लय थोडं होतं इतकं वाढन न देऊन धोका दिल्यामुळं ते अवघड होईल. ठीक आहे. थँक्यू पाटील. धन्यवाद. हे जे उपचत शहाणपण आहे पाटलाकडं, मी इतकी आंदोलन कव्हर केली पण असा व्यक्ती मी बघितलेला नाही की ज्याला सगळ्या अर्थाने सगळ्या गोष्टीचा आवाका आहे. आणि मी अनेक वेळेला म्हटलं की इतका शारीरिक त्रास सहन करणं हे सोपं नाही. धन्यवाद पुन्हा एकदा पाटील. धन्यवाद. पुनश्च. धन्यवाद.